नमस्कार, मी तुषार बाबल. आज मी एक असा प्लॉट आणला आहे की बऱ्याच लोकांची मागणी होती. समुद्र, बीच, रस्ता आणि प्लॉट अशा चारही गोष्टी त्यांना पाहिजे होत्या. म्हणजे प्लॉटवर उभं राहिल्यानंतर किंवा स्वतःच्या अंगणात बसल्यानंतर समोर समुद्र दिसला पाहिजे. आणि जर बीचवर जायचं झालं तर 200-300 मीटरच्या आतमध्ये चालत चालत 2 मिनटात किंवा 3 मिनटात त्यांना बीचवर जाता आलं पाहिजे. तर अगोदर मी आपल्याला बीच आणि समुद्र सगळं दाखवतो आणि नंतर आपण या प्लॉटबद्दल बोलू. चला तर मी तुम्हाला अगोदर बीच आणि समुद्र दाखवतो. आता मी या प्लॉटच्या बाजूला उभा आहे. हा रस्ता आहे आणि हा प्लॉट आहे. हा समुद्र जर आपण पाहिलेला आहे आणि आता 2 मिनिटापूर्वी आपण संपूर्ण बीच पाहिलात. आता या प्लॉटबद्दल सांगतो. हा प्लॉट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फणसे या गावातील देवगड तालुक्यातला हा प्लॉट आहे. आणि बऱ्याचशा लोकांची मागणी ही देवगड तालुक्याकडे येण्याची असते. कारण मला एवढे फोन येतात, ते म्हणतात साहेब आम्हाला देवगड बीचवर प्लॉट पाहिजे किंवा देवगडच्या कुठल्याही बीचवर प्लॉट चालेल. त्यामुळे मी खास ज्यांना देवगडला यायचं आहे आणि ज्यांना देवगडचा प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी मी हा प्लॉट आणलेला आहे. आता या प्लॉटमध्ये हा प्लॉट साधारण 25 ते 30 गुंठ्याचा आहे. परंतु या मालकाला मी सांगितलं की ज्यावेळी हा प्लॉट विकायचा असेल तर एक पार्टी करोडो रुपये टाकून घेणार नाही, परंतु 4-5 लोक त्यांच्या हिशोबानुसार किंवा त्यांना जसं पाहिजे तसं ते घेतील. त्यामुळे तुमचा प्लॉटही जाईल आणि लोकांची गरजही भागेल. साधारण बीच साईडच्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या हाय रेटने असतात. आता मागे एक मी मालवणची प्रॉपर्टी आणली, तिथं 18 ते 20 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. बरं, गुंठ्याचा रेट आहे तो आहे, परंतु एखाद्या माणसाला इच्छा असते की बाबा माझं एखादं घर बांधावं किंवा राहावं, तर तो त्याच्यातली 2 गुंठे 3 गुंठे घेऊ शकत नाही. आणि जर ती 20 गुंठ्याची घ्यायची झाली तर त्याला 4 करोड रुपये मोजायला पाहिजे. आणि 4 करोड कोण घेऊन 20 गुंठ्याची जागा घेऊन बसणार नाही. आणि त्यासाठी आता देवगडला पण ज्या प्रॉपर्टी आहेत, ज्या तारामुंबरी मिठमुंबरी बीचवर आहेत, या पण अशाच आहेत. 7 लाख 8 लाख 10 लाख रुपये गुंठ्याच्या रेटमध्ये आहेत. म्हणजे काय, वेंगुर्ल्यापासून मालवणपासून ज्यावेळी तुम्ही सगळीकडे फिरता त्यावेळी तुमची एक गोष्ट लक्षात येईल की प्रॉपर्टी एवढ्या हाय रेटने आहेत आणि त्यात परत त्या तोडून देत नाही. मग ज्याची इच्छा असते किंवा तुमच्यासारखे व्ह्यूअर ज्यावेळी मला विचारतात की साहेब आम्हाला असं एखादी छोटी प्रॉपर्टी बघा की जी आम्ही 3-4 गुंठे घेऊ शकू, त्यात आम्ही छोटंसं घर बांधू. म्हणजे आमचं बजेट 20 लाखच्या आसपास आम्हाला जमीन मिळाली, 8 ते 10 लाखात घर बसलं, म्हणजे असं साधारण 25 ते 30 लाखामध्ये जर पॅकेज झालं आणि जर असा समुद्र आणि अशी जर बीच मिळत असेल तर अशापैकी जर एखादा मार्ग काढता आला तर बघा. आणि त्या लोकांसाठी मी ही खास प्रॉपर्टी आणलेली आहे. आता मी आपल्याला या प्लॉटच्या प्राईसबद्दल सांगतो. साधारण मालकाला या प्लॉटची प्राईसची अपेक्षा ही 5 लाख रुपये प्रति गुंठा आहे. अर्थात तुम्ही समोर बसल्यानंतर किंवा मी तुम्ही आणि मालक एकत्र बसल्यानंतर 5-25 हजार रुपये इकडे तिकडे होऊ शकतील. पण साधारण या बजेटचा प्लॉट घेताना तो प्लॉट ज्यांना घर पाहिजे पण तो जे घर बांधायचं आहे ते समुद्राच्या समोर पाहिजे, ज्यांचं बजेट साधारण 20 लाख 25 लाख रुपये आहे, या बजेटच्या लोकांना ते हे होईल. कारण संपूर्ण 23 गुंठ्याची किंमत म्हटली तर जवळजवळ 1 करोड 1.25 करोडच्या घरात जाते. पण ज्यांना 20 लाखात पण घर हवं आहे, ज्यांना 25 लाखात पण प्लॉट हवा आहे, तर अशासाठी हा प्लॉट एकदम उत्तम आहे. कारण असं आहे की या प्लॉटवर घर बांधल्यानंतर तुम्हाला घरात बसून किंवा घराच्या अंगणात बसून ज्यांना हा समोरचा नजारा पाहिजे, तर ज्यांना बीचवर जायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॉट आहे. फक्त यात एकच गोष्ट अशी आहे जी तुम्हाला क्लिअर कट सांगावीशी वाटते. कारण साधारण जे समुद्राच्या बाजूचे प्लॉट असतात तिथं आपल्याला पक्कं घर बांधता येत नाही. म्हणजे उद्या काही लोक म्हणतात की आम्हाला चिरेबंदी किंवा आम्हाला कॉन्क्रीटचं घर बांधायचं आहे, तर ते बांधता येणार नाही. तुम्ही टेम्पररी हाऊस, फॅब्रिकेटेड हाऊस किंवा बाकीच्या पद्धतीने जे आपण घरं म्हणतो ती टेम्पररी हाऊस तुम्ही कशाही प्रकारची बांधू शकता आणि तुम्ही राहू शकता. त्याला काही अडचण नाही. CRZ हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा रूल असल्यामुळे आपल्याला इथं कॉन्क्रीट किंवा पक्कं घर बांधता येत नाही. हा त्याच्यातला एक ड्रॉबॅक आहे. ही जागा घेत असताना
तुमची शौक पण पूर्ण होतो, तुमची इच्छा पण पूर्ण होते की समुद्राच्या ठिकाणी मिळाली. आणि त्याचबरोबर ज्यावेळी 5-10 वर्षानंतर तुम्ही ही जागा विकून बाहेर जायचा किंवा ह्याच्यापेक्षा मोठी जागा घ्यायचा विचार करता, तर ही प्रॉपर्टी तुम्हाला दाम दुप्पट पैसे मिळवूनही देते. म्हणजे आज तुम्ही घेतलेली 4.5-5 लाखाची गुंठ्याची प्रॉपर्टी ही उद्या 5 वर्षांनी विकायला जाल त्यावेळी त्याचा रेट पण दुप्पट तिप्पट झालेला असेल. कारण आज टायटल क्लिअर प्रॉपर्टी इथं बऱ्याचशा प्रॉपर्टी आहेत, पण त्या सगळ्या कंपन्यांच्या आहेत. इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी अशी बीचच्या बाजूला फारशा प्रॉपर्टी राहिलेल्या नाहीत. आणि त्यात मी ही अशी शोधून काढली आहे की जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना छोट्या बजेटमध्ये आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल अशा पद्धतीने ती प्रॉपर्टी मी आणलेली. त्याला असं म्हणता येईल ज्याला आपण व्हॅल्यू फॉर मनी म्हणतो. व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे असं इन्व्हेस्टमेंट कमीत कमी आणि प्रॉफिट मॅक्झिमम अशा पद्धतीने, आणि परत तुम्ही त्याचा संपूर्ण आनंद उपभोगता. म्हणजे समुद्र राहण्याचा आनंद मिळाला, छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काम झालं आणि उद्या बाहेर पडून जाताना ती छोटी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मोठा फायदा करून देऊन जाते आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पण फ्री होते. तुम्हाला आधी मी पहिला आता प्लॉट दाखवून देतो. ही पहिली मार्किंग दाखवा, झूम करून दाखवा. त्यानंतर ती दुसरी मार्किंग दाखवा. हा असा पूर्ण या बाजूला प्लॉट ह्या रोडला लागून आहे. हा रोड आपण पाहिलाय. हा प्लॉट नेमका कुठे आहे याचं थोडंसं तुम्हाला सांगतो. हा देवगड तालुक्यात फडसे गावात आहे. आणि फडसे गाव म्हणजे ज्या आता आपण प्लॉटवर उभं आहोत इथून वाडी वस्ती 1 किलोमीटरच्या अंतरावर फडसे आहे. त्यानंतर इथं 2 ते 3 किलोमीटर पडवणे आहे आणि इथं 2 बीच लागतात, फडसे आणि पडवणे बीच. त्यानंतर इथून जवळपासची काही स्टेशन आहेत जे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने जे फायदेशीर आहेत. ती अशी इथून मुंबई 450 किलोमीटर आहे, पुणा 370 किलोमीटर आहे, गोवा इथून 140 किलोमीटर आहे. म्हणजे असं. आणि इथलं जवळचं रेल्वे स्टेशन हे कणकवली रेल्वे स्टेशन आहे, ते इथून 50 किलोमीटरवर आहे. म्हणजे जो कोणी ट्रेनने येणार असेल तो कणकवलीला आल्यानंतर तिथून शटल रेग्युलर बसेस आहेत अर्ध्या तासाने तो देवगडला येईल. जो विमानाने येणार असेल तो मोपाई एअरपोर्टला आल्यानंतर तिथून इथं 2 तासात पोचू शकेल. त्याप्रमाणे इथे एक सिंधुदुर्ग एअरपोर्ट आहे, पण ते सिंधुदुर्गाचे काही सर्व्हिसेसच सुरू झाले आहेत, कलकत्ता, बँगलोर वगैरे, पुणा, पण अजून मुंबई वगैरे सुरू झालेली नाही. पण तेही एअरपोर्ट इथून 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण माझे व्हिडिओ पाहता मला खूप बरं वाटतं. एकदम तुमच्या कमेंट वाचून पण मला बरं वाटतं. तुम्ही मला प्रोत्साहित करता आणि तुमची जी प्रोत्साहित करण्याची जी ताकद आहे त्याच्यामुळे मला अजून जोर येतो आणि त्यामुळे मी नवीन नवीन असे प्लॉट तुमच्यासाठी आणत असतो. काय होतं, तुम्ही लाईक करता, शेअर करता, कमेंट करता, माझ्याशी बोलता, मला खूप बरं वाटतं. पण प्रॉब्लेम काय होतो की ज्यावेळी तुम्ही सबस्क्राईब करता माझं चॅनल त्यावेळी त्या ठिकाणी असलेला जो बेल आयकन आहे तो दाबून जर तुम्ही ऑल बटन दाबलं तर मी आणलेला व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळेल. बरेच वेळा काय होतं, तुमच्याकडे व्हिडिओ 1-2 महिन्याने येतो आणि तुम्ही म्हणता साहेब तुम्ही जी बीचच्या बाजूला आणलेली होती ती प्रॉपर्टी आम्हाला घ्यायची होती, तोपर्यंत ती सोल्ड आउट झालेली असते. आणि मग असं वाटतं अरे यार तुम्ही प्रॉपर्टी आणता कधी आणि सोल्ड आउट होते कधी. तर माझं म्हणणं एवढंच आहे आणि रिक्वेस्ट आहे, म्हणण्यापेक्षा माझी तुम्हाला नम्र विनंती अशी आहे की आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि माझ्याशी बोलत राहा. मी जर टचमध्ये नसेल किंवा मी जर माझं नॉट रिचेबल असेल तर व्हॉट्सअपवर मला मेसेज करा आणि तुमचं नाव आणि तुम्ही कुठून बोलताना मोस्ट प्रॉबेबली जर तुम्ही त्या व्हिडिओचा जर स्क्रीनशॉट पाठवला तर मला समजायला बरं पडेल. काय होतं, काही लोक म्हणतात साहेब आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, साहेब आम्ही तुमची प्रॉपर्टी बघितली. मला कळतच नाही की त्यांनी कुठली प्रॉपर्टी बघितली. त्यामुळे तो स्क्रीनशॉट बघितला की माझ्या पटकन लक्षात येईल की तुम्ही या व्हिडिओबद्दल बोलता. त्यामुळे तुम्हाला मला त्याबद्दल डिटेल माहिती देणं सोपं होऊन जाईल. आणि उजव्या कोपऱ्यात माझा नंबर आहे, तर तो नंबर सेव्ह करा आणि मला फोन करा. धन्यवाद.